विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ड्रॉपर्स, रिपीटर्स, अपयशी विद्यार्थी म्हणावं तसं यश मिळालेलं नाहीये, असं तुम्हाला संबोधलं जातं, म्हटलं जातं. ठीक आहे. अपयशाची मुख्य कारण काय किंवा कारणं कोणती आहेत याच्यावर डिस्कशन करायचंय आपल्याला. बघा हे डिस्कशन व्हायलाच पाहिजे. आपण कुठं चुकलो, काय झालं, कुठं गडबड झाली, सगळं व्यवस्थित डिस्कस करूया. त्याच्यावर उपाय काय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांबरोबर शेअर करा. आपलं चॅनल दी बेस्ट चॅनल आहे एम-एच-टी सी-ई-टी प्रिपरेशनसाठी. ओके. वन ऑफ द बेस्ट आहे. ठीक आहे. अपयशापेक्षा मी तुम्हाला सांगतो स्टार्टला जी गोष्ट तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे, जी व्यक्ती तुम्हाला कायम प्रेरणा देते, अशा व्यक्तीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कुणाबद्दल बोलत असेल मी जरा गेस करा. मी तुम्हाला सांगतो एकच नाव पुढे येतंय छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज. मी तुम्हाला सांगतो इथं मी इन्स्टा आयडी दिलेली आहे. माझे नाव जय इथं अंडरस्कोर आहे. कोण आहे हा जय? माझा स्टुडंट आहे. मी तुम्हाला सांगतो हा अगदी बेस्ट स्टुडंट आहे माझा. सगळ्यात महत्त्वाचं की छत्रपतीबद्दल इतका आदर आहे आणि त्यानं त्याच्या इन्स्टा पेजवर एक सीरीज सुरू केलेली आहे किंवा करणार आहे. तुम्ही या पेजला फॉलो करा. मला हे सारखं सांगावं लागणार आहे, कारण आजच्या विद्यार्थ्यांना महाराजांचाच आदर्श जर घेतला ना, तर कुठली अडचण येणारच नाही. अपयश सोडून द्या रे. यश हवंय आपल्याला ना, महाराजांना फॉलो करा. विचार करा ना, औरंगजेब किती क्रूर व्यक्ती होता. ज्यानं स्वतःच्या वडिलांना कैदेत ठेवलं. खायला अन्न दिलं नाही. मरेपर्यंत तसंच ठेवलं. मोठा भाऊ त्याचं तुम्हाला माहितीच आहे. आता बऱ्याचशा विचित्र गोष्टी आहेत. त्या मोठ्या भावाचं ते जर काय म्हणतो ना आपण शिर म्हणजे डोकं, ते त्याच्या वडिलांना गिफ्ट म्हणून दिलं झाकून. काय वाटलं असेल किती निर्दयी राजा असेल आणि अशा राजाच्या तावडीतून त्याच्याच शहरातून निघून येणं सोपं काम नाही. मग कुणी करून दाखवलंय? महाराजांनी. अख्खा दिवस लागेल एक-एक गोष्ट उलगडायला आणि मग तुम्हाला कळालं का आपल्याला त्यांनाच फॉलो करायचंय आणि जय सारखंही यश का नाव आहे ते तुम्हाला माहिती आहे. कारण आपला यश दादा, तोही माझा स्टुडंट आहे. समीर शेख तोही माझा स्टुडंट आहे. खूप आनंद होतोय मला. खूप आनंद होतोय जेव्हा माझे विद्यार्थी असे यश मिळवतायत आणि मी तुम्हाला सांगू का, माझ्या प्रत्येक स्टुडंटला माझा सपोर्ट आहे आणि मग मला का हा व्हिडिओ बनवायचा आहे? या कारणामुळं. खचून जातात काय विनाकारण, खचून. सुरुवात करूया आपण. एकच कारण आहे, एकच कारण आहे तुमच्या अपयशाचं. तुम्ही स्वतःहून. शब्द इंग्लिश आहे. अर्थ मराठीतून समजावून सांगतो. प्रोनान्सिएशन माझं कठीण मला माझ्या ऑफलाईन स्टुडंटला माहिती आहे. काही शब्द मला बोलताच येत नाही. काय लिहिलंय तिथं? इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. ठीक आहे. प्रोनान्सिएशन पेक्षा अर्थ कळाला असेल. आपण स्वतःलाच इतरांपेक्षा कमजोर समजतो. मी हुशार नाहीये. मला हे जमत नाहीये. त्याला जमतंय. तो हुशार आहे. किती हुशार मुलं आहेत. माझा स्कोरच होत नाहीये. त्यांचा कायम चांगला स्कोर होतो. सोडून द्या हे. सोडून द्या. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. मला कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल याचा विचार करा. बरं हे करत असताना प्रॉब्लेम कुठं होतो मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात बेस्ट नाव पुढे येतंय पी-डब्ल्यू. कोर्स दी बेस्ट आहे. शेकडो मुलांनी तो कोर्स घेतलेला होता. शेकडो कशाला हजारो, लाखो. एक सांगू का खरी गंमत या एज्युकेशन फील्डमधली? ते 5 to 10% मुलं जी आहेत ना, ती सक्सेसफुल बनतायत रिअॅलिटीमध्ये. रिअॅलिटीमध्ये 5 to 10% मुलांना सक्सेस मिळतोय आणि 90% एकच रिझन देतायत बॅकलॉग. लेक्चर सर खूप छान आहेत. मी बघितलेत. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा अलक पांडे सर ते व्हाईट बोर्डवर शिकवत होते, तेव्हापासून मी त्यांचे लेक्चर्स फॉलो करतोय. मी तुम्हाला सांगू का, YouTubeवर मी त्यांना एक फॉलो करतो. अरविंद अरोरा सर केमिस्ट्रीसाठी त्यांचे लेक्चर्स मी बघितलेत. मोहित त्यागी त्यांचे लेक्चर्स सर बघितलेत मी. खूप लोकांना मी फॉलो करतो. दी बेस्ट लोकं आहेत. मग प्रॉब्लेम कुठे होतोय? बॅकलॉग क्रिएट होतोय, मग तणाव येतोय, फ्रस्ट्रेशन येतंय. पण एक लक्षात आलं का मला हेच बदलायचंय. हा रेशोच बदलायचा आहे. मग आता आपण काय करूया मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की पहिली गोष्ट बास मला करायचंय. मी करून दाखवणार आहे. हा ॲटिट्यूड डेव्हलप करा स्वतःमध्ये. हा ॲटिट्यूड डेव्हलप करा. चला ठीक आहे. ह्याच्यातले प्लस पॉइंट काय? की सगळे बेस्ट लेक्चर्स आहेत. आपण कुठं चुकतोय? की ते होत नाहीये. का होत नाहीये? कारण रिझन सांगू तुम्हाला मी. तुम्ही रेग्युलर स्टुडंट होता. बघा मी ड्रॉपर्स बद्दल बोलतोय बरं का, पण हे सगळ्यांनाच लागू होतंय हां. इव्हन पुढे इंजिनिअरिंगला पण तुम्हाला हा त्रास होऊ शकतो बॅकलॉगचा. तुम्ही रेग्युलर स्टुडंट होता गेल्या वर्षी. तुम्हाला कॉलेज होतं, ऑफलाईन क्लास होता. त्याच्यानंतर क्लासच्या टेस्ट, कॉलेजच्या टेस्ट
सिरियसली हे अवघड होतंच. हे पहिला मी मान्य करतोय, तुम्ही पण मान्य करा. सगळ्या शेड्यूलमधून 3 तास एका ठिकाणी बसणं आणि लेक्चर्स बघणं अवघड होतं. मग आपल्या क्रॅश कोर्समध्ये मी काय चेंज केलंय, एकच लेक्चर घ्या. मॅक्स टू मॅक्स तास, सव्वा तास. त्याच्यावर नाही. आणि ते लेक्चरमधल्या एम-सी-क्यूज असतील, शॉर्ट नोट्स असतील, ते मला लिहून पाहिजेत तुमच्याकडून. ओके. मग हे मी फॉलो करायला सांगितलंय. मग पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगू का, बॅकलॉग हाच मेन क्रायटेरिया होता तुमच्या फेल्युअरमध्ये. क्रिएट झाला, तो दूर कसा करायचा हे जमेना. पाठीमागचे लेक्चर्स बघत राहिलो, नवीन बॅकलॉग क्रिएट करत राहिलो. झाला प्रॉब्लेम क्रिएट इथं. आता मी याचं सोल्युशन सांगतो. माझ्याकडे सुद्धा ऑफलाईनमध्ये गेल्या वर्षी नमुने होते. आता ऑफलाईनच्या सगळ्याच मुलांना आपला क्रॅश कोर्स मिळत असतो. कुठला व्हिडिओ चाललाय सर? आज 5वा व्हिडिओ तुम्ही अपलोड केलाय, पण माझे 3च झालेत. त्याचं बॅकलॉग होतं. आता आज मी 4था बघणार आहे. मग आजचा 5वा राहिला. राहिलं. मग दुसरा व्हिडिओ राहिला. म्हणजे रोजच बॅकलॉग क्रिएट करतोय हा. तर मी तुम्हाला सांगतो, तुमचा कुठलाही ऑनलाईन कोर्स असेल, आता ऑनलाईन कोर्सेस प्रोव्हाईड करणारे खूप लोक आहेत. तर तुम्ही काय करा, ही स्ट्रॅटेजी वापरा बाळांनो. न्यू टॉपिक बघा मी काय सांगतोय. कुठलाही नवीन टॉपिक सुरू झाला, तर त्याचा पहिला व्हिडिओ मिस करायचा नाही. तिथून तो सुरुवात करायचा, म्हणजे तो बॅकलॉग होणार नाही. त्याचबरोबर पाठीमागचे व्हिडिओ बघायचे तुम्ही. बरं आता हे झालं कोर्सबद्दल नाही मला सांगायचं. मला मेनली बोलायचंय अपयशाच्या कारणाबद्दल. पहिलं हे कारण सांगितलं ते आपण आता ठेवणार नाहीये. ह्याचं मी रिझन देतो तुम्हाला. रिझन नाही, याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. मी आहे तुमच्या समोर. सांगू का तुम्हाला? 11th-12th वाय-सी कॉलेज, बी डिव्हिजन म्हणजे टॉपर्स बॅच. त्या डिव्हिजनमध्ये मी का? 10वी मी टॉपरच होतो ना. हुशार विद्यार्थी सगळे. काही विद्यार्थी इतके ब्रिलियंट दिसायचे ना, वाक्य, शब्द दिसायचे. बरं. जो साताऱ्यातला सगळ्यात दी बेस्ट क्लास मी जॉइन केला, तिथं पण तीच लोकं परत. कॉलेजमध्ये यांना घाबरायचो. क्लासमध्ये परत तीच मुलं आणि क्लासमध्ये सगळ्या कॉलेजमधले टॉपर्स एकत्र आलेले. त्यांचं ते डिस्कशन, त्यांच्या हायर लेव्हलच्या गप्पा आणि सरांचं आणि त्यांचं कम्युनिकेशन. आमच्याशी सर वेगळ्याच नजरेनं बघायचे आणि त्यांच्याकडे कौतुकानं बघायचे. झाला का कॉम्प्लेक्स माया जनरेट? मी तुम्हाला आता सांगतो. आज, आज माझ्याबरोबर जे शिकायला मुलं होती, त्यांची मुलं आज माझ्याबरोबर आहेत आणि मला एक गोष्ट कळाली, की त्यांना पण काय कळत नव्हतं आणि मला पण काय कळत नव्हतं. त्यांना वाटायचं बाकीचे हुशार आहेत, मला वाटायचं बाकीचे हुशार आहेत. गंमत सांगू का? 12वी पास आउट झालो. इंजिनिअरिंगला पी-व्ही-पी-आय-टीला ॲडमिशन मिळालं बुधगावला. बघतो ते माझ्याच क्लासमधले विद्यार्थी. आता एका विद्यार्थ्याचं नाव न घेता उदाहरण सांगतो. तो मी एक्स्ट्राऑर्डिनरी समजायचो. आपल्याला कमी मार्क आहेत म्हणून आपण हे कॉलेज एक्सेप्ट केलं. जाऊ दे. तो तो इथं. तो टॉपर. म्हटलं तो वालचूनमध्ये पाहिजे होता. कराड, सी-यू-ई-पी, व्ही-जे-टी-आयमध्ये पाहिजे होता. मग तू काय करतोय? सांगू का? त्यानं मला बघितल्यावर तो बी घाबरला बरं का आणि मी दिवसभर त्याला पकडायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे काय पकडायचं म्हणजे नाही. बोलायचा त्याच्याशी प्रयत्न करत होतो. तो पळून जात होता माझ्यावर. पण हॉस्टेलमध्ये सापडलाच. तुम्ही काय म्हटलं, "अरे तू काय करतोय इथं? म्हणजे तू कुठे घेतलंय?" म्हणला, "सर मी इथं" सर नाही सॉरी आता सर नाही. तो म्हणला, "मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला घेतलंय." त्याला माझ्यापेक्षाही 12वीत कमी मार्क होते. म्हणजे तुमच्या डोक्यात आलं का आपणच कॉम्प्लेक्स क्रिएट करतो, की हा हुशार असेल, तो हुशार असेल, त्याला जमतंय. क्लासमध्ये सांगू का? क्लासमध्ये स्कोर कशी करतात मुलं तुम्हाला पण माहिती आहेत. इतकी एक्सपर्ट मुलं आहेत ना, कुणाचं बघून काय करतात ऑनलाईनमध्ये पण. मी अभिषेक सरांचा एक व्हिडिओ बघितला होता. अभिषेक सर केमिस्ट्री. त्यांनी त्यांच्या ज्या क्रॅश कोर्स त्यांचा पण होता ना, त्याच्यात त्यांनी हे केलं होतं म्हणजे काय म्हणूया आपण रिझल्ट डिस्प्ले केला होता. तर त्यांनी एका मुलाबद्दल सांगितलं होतं, की 1.5च मिनिट सोडवलं 50 पैकी 50 बरोबर. काय केलं तू? कसं केलं? मग हाच तर प्रकार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, की तुम्ही आता स्वतः लढायला शिकायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. इथं आपण कमी पडलो. बेसिक. आता हे बेसिक म्हणजे काय? मी तुम्हाला सांगू का? सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स लागतो. त्याचा फॉर्म्युला आहे एम-व्ही स्क्वेअर अपॉन आर. पण मी तुम्हाला सांगू का? एम-व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम-आर ओमेगा स्क्वेअर. एम-व्ही ओमेगा. पी स्क्वेअर अपॉन एम-आर. एल स्क्वेअर अपॉन एम-आर क्यूब. हे सुद्धा सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले आहेत. सांगू का? हे, हे 2024 ला आलेले क्वेशन्स आहेत. व्हिच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला गिव्ह सेंट्रिपिटल फोर्स? तुमच्या समोर आहे. म्हणजे तुम्ही ना फॉर्म्युले क्लिअर करायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसिकमध्ये तुम्ही चुकलाय इथं बाळांनो मॅथ्स. मी रिपीटर्सना जेव्हा क्वेशन विचारतो ना, sin C प्लस sin Dचा फॉर्म्युला सांग. नाही येत. मग ते जर येत नाही तर फिनिश. आता यातला उपाय सांगतो. आता तुम्ही पालक म्हणून जर बघत असाल, तुमचा स्टुडंट जर 11th किंवा 12th मध्ये असेल किंवा इंजिनिअरिंगला जाणार असेल, तर तुम्ही आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर ऑप्शनमध्ये जावा. स्टोअर ऑप्शनमध्ये ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे.
त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीचे 6 व्हिडिओ फ्री कंटेंटमध्ये दिलेत. आजच्या आज 6च्या 6 व्हिडिओ कंप्लीट करा. जागायला लागू दे रात्रभर, पण हे कंप्लीट करा. दिवसभर अभ्यास करायचा आहे, ते कंप्लीट करा. सांगू का? तुमचं बेसिकच क्लिअर होणार आहे आणि त्याचा वापर इंजिनिअरिंगला होणार आणि होणारच लक्षात घ्या. त्याच्याशिवाय इंजिनिअरिंग होऊ शकत नाही. मग आपण इथं कमी पडलो? मी आहे. माझ्याबरोबर चला तुम्ही करा. सगळ्यात महत्वाचं आणखीन स्वतःच डोकं चालवायचं स्वतःच आणि शब्द स्पेलिंग बरोबर आहे का रे बाळांनो बघा. वीक माझं ऑर्गेनिक वीक आहे. माझं इनऑर्गॅनिक वीक आहे. मला फिजिक्स मधले न्यूमेरिकल जमत नाहीत. मला मॅथ्स जमत नाही. हे जमत नाही, ते जमत नाही. स्वतःच म्हणायचं, की मी यात कच्चा आहे म्हणून. अरे नाही, तू टॉपचा स्टुडंट आहेस लक्षात घे. तुला हे करायचंय. मग ऑर्गॅनिकमध्ये मी सुरुवात करतो क्रॅश कोर्समध्ये सी म्हणजे काय? कार्बन. बेसिक. अगोदर तुम्ही काय करायचंय, आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर अशा गोष्टी करायच्या आहेत. आता बघा मी तुम्हाला सांगतोय, ड्रॉप आपण घेतलाय. आपल्याला टॉप तर करायचंच आहे. अपयशाची कारणं ही सांगायला लागलो, की स्वतःहून स्वतःला वीक समजणं, स्वतःहून इतरांशी कंपेअर करणं, स्वतःला कमी समजणं. बेसिक गोष्टी येत नाहीयेत, मग अभ्यासाला सुरुवात करायची. काय होणार आहे? होणारच नाहीये. तेव्हा तुम्ही काय करायचं, कुठलाही टॉपिक असू दे, तो फॉर्म्युला तुम्ही ना काय करायचंय, व्यवस्थित त्याला एनालिसिस करायचंय. छोटीशी गोष्ट सांगू का तुम्हाला? आता हे एक फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे. इथं फोटो सेन्सिटिव्ह मेटल आहे. सोडियम, सीझियम यासारखं. म्हणजे काय असतं माहितीये का? याच्यावर जर लाईट इन्सिडेंट झाली, लाईट मधल्या फोटॉनची एनर्जी त्यातले इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करतात आणि तिथून बाहेर पडतात. म्हणजे ही जी लाईट ह्याच्यात फोटॉन असतात, त्या फोटॉनमध्ये एनर्जी एच असते. ते इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करतात. कोलिजन झाल्यानंतर इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि त्याच्यात असते कायनेटिक एनर्जी. बरं बाहेर पडण्यासाठी वर्क फंक्शन या टोटल एनर्जीपैकी काही एनर्जी इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी लागते आणि उरलेल्या एनर्जीत इलेक्ट्रॉन पुढे जातो. झाला की फॉर्म्युला तयार. झाला फॉर्म्युला तयार. वर्क फंक्शन आणि कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची मॅक्सिमम दॅट इक्वल्स टू वर्क एच म्यू. एच म्यू म्हणजे कोण आहे? एनर्जी ऑफ फोटॉन. प्लस द मायनस करा. फिनिश आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन तयार. म्हणजे सांगतो कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इक्वल्स टू एच म्यू मायनस एच म्यू नॉट. कारण हे जे वर्क फंक्शन आहे त्याचा तो फॉर्म्युला आहे. चला एच कॉमन काढा त्याच्यातून. एच कॉमन काढा ब्रॅकेटमध्ये म्यू मायनस म्यू नॉट येणार. सांगू का? म्यू म्हणजे त्या लाईटची फ्रिक्वेन्सी. म्यू नॉट म्हणजे एक सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सी. ह्याच्यापेक्षा हे जास्त असेल तरच इलेक्ट्रॉन पुढे जाणार आहे. सांगू का? ही कन्सेप्ट कळाली. कमीत कमी 10 वेळा ग्राफ रिपीट झालेला आहे. हा असा ग्राफ आहे. म्हणजे ही तुमची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि इकडे तुमची कायनेटिक एनर्जी असेल. बघा ना, थ्रेशोल्ड पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असेल, तर कायनेटिक एनर्जी 0 आहे. फॉर्म्युल्यावरनं मला ग्राफ आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी या लेव्हलनं क्रॅश कोर्समध्ये शिकवणार आहे, की जेणेकरून तुम्ही 0 टू हिरो होणार आहे. हां, 0 टू हिरो. फुल सपोर्ट आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि माझं टार्गेट आहे मॅथ्स आणि केमिस्ट्री करून घेणं. म्हणजे हे बेसिकमध्ये मी कच्चा आहे. हे मला जमत नाही, ते मला जमत नाही. काही कारणं सांगू नका. दुसरं कारण तुम्ही काय सांगताय? सांगतो. लक्षात घ्या. मी आता लिहीत नाही, फक्त वर्ड लिहितोय. इथं तुम्ही कमी पडलाय डिसिप्लिन. सर ऑनलाईन करून बघितलं होत नाही. मला ऑफलाईनच पाहिजे. मला तुमच्या इथंच यायचंय. किती जणांना माझ्याकडे बोलवू? पॉसिबल नाहीये. रिपीटर्स बॅच महाराष्ट्रात कुठं नाहीये. ड्रॉपर्स बॅच कुठं नाहीये. डी फॉर डिसिप्लिन आहे लक्षात घ्या. शिस्त लावायची स्वतःला. ओके. मी तुम्हाला सांगतो एक शेड्यूल तयार करायचं. मी स्टार्टलाच बोललो. अपयशाचं मेन कारण आहे, की शिस्त नाहीये. सगळ्यात महत्वाचं ॲट एनी कॉस्ट तुम्ही सकाळी 5 ते 8 फ्रेश अभ्यासाला बसलं पाहिजे. माझा मुलगा जेव्हा 12वीत होता ना, तेव्हा मी ठीक आहे माझे क्लासेस सकाळी 6:00-6:30 लाच असतात. 8, 9, 10चे. मी जेव्हा 5 ला उठलो ना, तेव्हा मी कायम मनीषला अभ्यास करताना बघितलंय. तोही म्हणतो नेहमी, की सकाळचा अभ्यास हा वेगळाच लेव्हलनं होतो. तुम्ही पण सांगतो, मी आयुष्यभर ती चूक केली, रात्रभर जागून अभ्यास केलाय मी. आरोग्याचे त्रास, पित्त व्हायचं, त्रास व्हायचा, झोप पूर्ण होत नव्हती, थकवा यायचा. सकाळी 5 ते 8 सुरुवात करा आणि सांगू का दिवसभराचं कसंही तुमचं शेड्यूल ठेवा. पण संध्याकाळी 9 ते 10 या दरम्यान तुम्ही झोपलंच पाहिजे. चांगलं आयुष्य जगाल. आरोगी म्हणून काय म्हणूया आपण? मला शब्द म्हणता येत नाही. अगदी म्हणूया आपण कुठलाही आजार होणार नाही. अगदी म्हणूया आपण ना, एकदम फ्रेश तुम्ही राहाल लक्षात घ्या. हे जर शेड्यूल फॉलो केलं तर संध्याकाळी ना लवकर जेवायचं. लवकर झोपायचं म्हटल्यावर लवकर जेवायचं लक्षात घ्या. म्हणजे एक शेड्यूल तुम्ही फॉलो केलं पाहिजे. अपयश येणारच नाही. का येईल? मी रोज अभ्यास करतोय. मी रोज प्रॅक्टिस करतोय. बरं ह्याच्यातून काय होतंय? आणखीन एक प्रकार सांगतो. आता हा काय प्रकार आहे बघा. काय लिहिलंय मी? हॉस्टेल. मग आता घरची आठवण येणार आहे.
मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ह्याच्याबद्दल बोलणारच आहे बरं का. काय होतंय, की मी काय करू? मी 2-3 महिने घरी गेलेलोच नाहीये. मला घरी जायचंय बास. मला 10 दिवस घरी जाऊन निवांत राहायचंय. फेल्युअर आलं. संपलं. 8 दिवस, 10 दिवस, 5 दिवसाचा गॅप बिलकुल नको आहे. मी तुम्हाला सांगतो तो त्याग करावा लागेल. पण ही मुलं इतकी लहान आहेत ना, मग मी पण भावुक होऊन जातो. जायचंय? ठीक आहे, ये जाऊन बाबा. कारण मला माहिती आहे माझाही मुलगा जेव्हा बाहेर आहे, तेव्हा मलाही वाटतं ना त्यांना यावं. पण मी नेहमी सांगतो मुलांना बरं का, तुम्हालाही सांगतोय. माझा मुलगा बाहेर पुण्यात शिकतोय. तो जेव्हा त्याच्या कॉलेजला सुट्टी आहे 100% तेव्हाच तो माझ्याकडे येतोय. एक लेक्चर चुकवत नाही किंवा आम्ही पण म्हणतो नको चुकवूस तू. कुठल्याही कारणासाठी तू लेक्चर चुकवत नाही. आता लास्ट इयर ठीक आहे, आजोबांचं निधन झालं, काही अशा गोष्टी झाल्या. त्यामुळे एखाद दुसरं लेक्चर त्याला चुकवावं लागलं. ते गरजेचं आहे, ते चुकवलंच पाहिजे. पण इतर वेळेस नाही. तर मला पण तुम्हाला सजेस्ट करायचं आहे, तुम्ही हॉस्टेलला राहताय, तुम्ही ऑफलाईन क्लास कुठेतरी जॉइन केलाय, लातूरला असेल किंवा पुण्यात असेल. क्लास चुकवून घरी जायची काही गरज नाही हां. क्लासला सुट्टी आहे, बिनधास्त घरी जावा. पण क्लास, लेक्चर मिस करायचं नाही. ऑफलाईनचे फार मोठे तोटे आहेत. ऑनलाईनमध्ये ते कव्हर तर करता येईल बॅकलॉग. ऑफलाईनमध्ये तुम्ही ॲडमिशन लेट घेतलंय. ॲडमिशन घेणारा म्हणतो, की "ठीक आहे, मी कव्हर करून घेतो." नाहीच घेतलं जात. अवघड आहे ते कव्हर करून घेणं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, की आपण स्वतःहून कुठलाही बॅकलॉग क्रिएट करायचं नाही. कठोर बना थोडंसं. हां, आठवण कुणाला येत नाही रे. सगळ्यांना येते. मला येते, सगळ्यांना येते. म्हटल्यावर घरी जाऊ वाटतंच रे. पण घरी गेल्यानंतर ना पूर्णपणे अभ्यास थांबवायचा नाही हां. सिरियसली सांगतो लक्षात घ्या. रिझल्ट लागेपर्यंत झटायचंय तुम्हाला. एक छान असं एक WhatsApp स्टेटस मी बघितलं बरं का, की स्पोर्ट्सकडून काय शिकायला मिळतं. तर मला एक सांगा, एक बॅडमिंटनची टुर्नामेंट आहे किंवा टेबल टेनिस, लॉन टेनिस कुठलंही टेनिस असेल किंवा कुठलीही टुर्नामेंट असू दे. विजेता फक्त एक असतो. गोल्ड मेडलिस्ट एक असतो आणि बाकी सगळं फेल्युअर असतात. बरोबर आहे? काही पहिल्या राउंडमध्ये बाहेर पडतात, काही सेकंड राउंड, थर्ड राउंड आणि शेवटी सक्सेस मिळतो एकाला. याचा अर्थ जे फेल्युअर आहे ते सोडतात का रे खेळायचं? राहू दे मला खेळायचंच नाही. नाही, पुन्हा प्रयत्न करायचे, पुन्हा प्रयत्न करायचे. आपल्याला वर, वर, वर जात राहायचंय लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला सांगतो. सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲपवर ड्रॉपरसाठी कोर्स लॉन्च झालाय. ज्या लोकांशी मी बोललोय त्या सगळ्यांना मी सांगितलंय, की पहिला ते ट्रिग्नोमेट्री 2 कंप्लीट कर आणि मग कोर्स पर्चेस कर. हां, डायरेक्टली मी प्रत्येकाशी बोलतोय. कोर्स पर्चेस करूनच दिला नाही मी. तू करायचं जमतंय का बघ तुला मग ये. 15 तारीख आपली लास्ट डेट आहे ॲडमिशन घेण्याची. ओके. ती मी एक्सटेंड सुद्धा करू शकतोय थोडेफार म्हणूया आपण. कारण कॅप राउंड 1चा जरा इश्यू आहे. पण क्रॅश कोर्सची सुरुवातच टेस्टनं होणार आहे. 1 नाही 2 टेस्ट सलग घेणार आहे मी. ट्रिग्नोमेट्रीवरती सलग 2-3 टेस्ट घेणार आहे. मला सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. वेगळाच कोर्स आपला असणार आहे. आता ह्याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलेन मी. पण व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून हा व्हिडिओ थांबवायचा आहे मला. व्हिडिओच्या सुरुवातीला जे नाव मी सांगितलं, Insta आयडी फॉलो करा. बेस्ट व्हिडिओ मिळतील. आमच्या साताऱ्याबद्दल पण भरपूर तुम्हाला जाणायला मिळेल त्याच्या Insta आयडीवर. प्लस मित्र फॉलो करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.